मारूफ मुसन्निफ़ा और साबिक़ कारपोरेटर डॉक्टर करुणा जमदाड़ी की किताब ऊर्जा की रस्म इजरा अमल में आई। नांदेड़ के कुसुम सभागृह में डॉक्टर करुणा जमदाड़ी की किताब ऊर्जा की रस्म इजरा अमल में आई। नांदेड़ के निगरान वजीर अशोक चौहान के हाथों इस किताब का रस्म इजरा किया गया। वाज़ेह है कि नांदेड़ में शंकर साहित्य दरबार प्रोग्राम उत्सव मनाया जा रहा है। इसी उत्सव के दौरान किताब की रस्म इजरा का प्रोग्राम मुनक़िद हुआ। प्रोग्राम में मेहमानाने खुसूसी के तौर पर नांदेड़ हल्के जुनूब के एमएलए मोहनराव हम्बड्डे, एमएलसी अमरनाथ राजूरकर, डीपी सावंत, मेयर दीक्षा कपिल धबाले, सीनियर सहाफ़ी व माहिर तालीम कुमार केतकर, मशहूर शायर लाहू कांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल की सदर प्रिंसिपल कावतिक रावठाले पाटिल, शायरा अनुराधा पाटिल के अलावा सैकड़ों की तादाद में मर्द व ख़वातीन मौजूद थे। आज कानडे साहेबांनी मगाशी उल्लेख केला, बोलावं की न बोलावं अशी परिस्थिती देशात आहे। तो जागा घेऊन मी पुढे बोलतोय की आज सर्वत्र आपण जर पाहिलं एक वैचारिक वादळ देशामध्ये निर्माण झालेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये देश ढवळून निघतोय, म्हणजे सर्वच बदलत चाललंय आणि जे बदलत चाललंय ते योग्य की अयोग्य आहे ते मतप्रदर्शित करण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला एक स्वतंत्र नागरिक या देशाचा म्हणून तुम्हाला अधिकार राहील की नाही इतपत चिंतेचं वातावरण देशामध्ये आज निर्माण झालेलं आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी परवा त्याचं स्टेटमेंट मी वाचतो वृत्तपत्रामध्ये की सरकारच्या विरोधात बोलणं याच्या विरुद्ध सेडिशनचा मुद्दा होऊ शकत नाही। 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुद्धा हे मत व्यक्त करावं लागतंय। अजून गरज पडत नाही। आज आम्ही सत्तेवर या ठिकाणी महाराष्ट्रात आहोत, केंद्रामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे। महाराष्ट्रात तरी आपलं सरी येणार नाही की आम्ही ठामपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्वतःचं मत व्यक्त करण्याची देशामध्ये मोकळीक राज्यामध्ये 100% नाही। तिन्ही पक्षाचं सरकार जरी असलं तर तिन्ही पक्षामध्ये निश्चितच या विषयावर कुठलं दुमत असण्याचं कारण नाही की देशाच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका, आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नात्याने मांडण्याची बिलकुल मोकळीक आहे। तुमच्या कुठलाही गुन्हा सरकार लागू शकत नाही। देशात काय चाललंय हा खरा चिंतेचा विषय। आज ऊर्जा या नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। मुद्दामहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित त्यांच्या जीवनचरित्रातले विविध पैलू या पुस्तकामध्ये आहेत आणि ते सर्व लेख जवळपास 30 लेखाचं हे पुस्तक आहे आणि दैनिक वृत्तरत्न सम्राट या दैनिकातून मागच्या 10 ते 12 वर्षात प्रकाशित झालेले ते सगळे लेख आहेत आणि मुद्दामहून वाचकांच्या आग्रहास्तव हे पुस्तक आज आपण या शंकर साहित्य दरबार या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते अनुराधा पाटील मॅडम ज्या अकादमी पुरस्कार विजेते आहेत, त्यांना जीवन गौरव पुरस्कार आज या ठिकाणी मिळालेला आहे। त्यांच्या हस्ते माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, आपले लाडके नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि माननीय खासदार कुमारजी केतकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आपण या ठिकाणी पुस्तक प्रकाशित केलं आणि मला आनंद आहे की आज आपले श्रद्धेय शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आणि हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं होत असताना या मंचावर आज माझं हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मला संयोजकांनी या ठिकाणी या मंचावर पुस्तक प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्व शंकर साहित्य दरबार या आयोजकाचे माननीय आयोजक डीपी सावंत सर, महाराष्ट्र राज्याचे माजी पालकमंत्री यांचं खास करून आभार व्यक्त करते। माननीय चव्हाण साहेब देशाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे बांधकाम मंत्री यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी आज हा मला प्रकाशनासाठी एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिला आणि मला प्रकाशनासाठी ही संधी दिली। वाचकांपर्यंत पुन्हा एकदा पुस्तक रूपाने जाण्याची मला त्यांनी संधी दिली।